जर तुम्ही एक नोकरदार स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ती स्त्री पूर्ण वेळ आणि पूर्ण पद्धतीने तुमचं घर सांभाळू शकत नाही। जर तुम्ही एक पूर्ण पद्धतीने घर सांभाळणारी 100% हाऊसवाईफ स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ती पैसे कमवून आणू शकत नाही। जर तुम्ही एक आज्ञाधारी स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ती पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे। जर तुम्ही एक कणखर, धाडसी, फर्म स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल की तिचे स्वतःचे स्वतंत्र मतं आहेत जे की ती प्रत्येक वेळेस मांडणार आहे। जर तुम्ही एक सुंदर स्त्रीची निवड करत असाल तर तिच्या सुंदरतेचा खर्चही तुम्हाला मान्य करावा लागेल। ती तुम्हाला जशी स्त्री हवे त्या पद्धतीने तिच्या काही क्वालिटीज पण आहेत तेही तिच्यासोबत येणार आहेत। ते तुम्हाला मान्य आहे का फक्त तिला बांधून ठेवायचं आहे आणि पिंजरा ओपन करून उड म्हणायचं आहे? जेव्हा ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिचे पंख छाटले जातात। हे फक्त पुरुष करतात असं मी म्हणणार नाही, यामध्ये स्त्रिया देखील आहेत। ज्या स्त्रियांना ही अपॉर्च्युनिटी मिळत नाही अशा स्त्रिया पुढे जाणाऱ्या स्त्रीचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात। स्त्री स्त्रीची दुश्मन झालेली आहे। त्यामुळे जर स्त्रियांनी स्त्रियांना आधार दिला किंवा स्त्रियांनी स्त्रियांना जर मदत केली तर आपलं जगणं आणि आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल।